मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये आणि शालिनी भक्तिसागर कथा आणि शालिनी भक्तिसागर ज्ञान तिघी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तिघी चॅनल माझेच आहेत. तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत. हे जर आपण स्वामी चरित्राचे सारामृत ऐकले म्हणजे आपल्या पाठीशी श्री स्वामी पदोपदी राहतात आणि आपल्याला सद्बुद्धी देतात. घरात अशांती असेल तर आपल्या घरात शांती राहते, ग्रह कलेश नाहीसा होतो, ग्रह दोष, नजर दोष, सर्व दोषांपासून आपल्याला सुटका मिळते आणि प्रचंड बळ आपल्या पाठीशी स्वामींचं राहतं. तर दररोजसुद्धा आपण 3-3 अध्याय ऐकले तरी पण चालते आणि 1-7 ज्यांना पारायण करणे शक्य नसेल त्यांनी 1 ते 21 बी संपूर्ण एका वेळेस हे अध्याय ऐकले तरी पण चालतील. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत. जर कोणी नवीन आलं असेल चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझं स्वामी चरित्र सारामृत ऐकत आहात, आपल्या गावाचं नाव नाही तर श्री स्वामी समर्थ नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि या पहिल्या अध्यायाला सुरुवात करते. श्री गणेशाय नमो नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोटी निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतवरी स्वामी राजाय नमो नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वातीतम गगनसदृशम तत्वमस्या दिललक्षम एकनित्यं विमलचलनं सर्वदिशाशी भूतं भावातिं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्य वदनं कथां टोपीचमाला दंडकमंडलूर्धर कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलयुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पायी मां. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेश्वा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित तेज वर्णिले न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिक स्वास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजित रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनांचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभामयान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदरती जेथे विद्यार्थ्यांची उत्पत्ती की चराचर जन्मदाती मूळ जननी तैची पै जाणू परिती कर शोभती मनगटी कंकणे विराजिती कर कमलांची आकृती रक्तपंकांच्या समान भक्तां द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्य शंख चक्र चार हस्ती आयुध कांसे कसिला पीतांबर विद्युल ते समतेज अपार कर्दळी स्तंभी पारी सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावित ज्याच्या दर्शनाने पतित तरती ज्याचे अहोरात्री ध्याती नारदती ऋषीवर्य ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्ह मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्यांते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णून नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविकर कम्र न शकले महिमांबर तेथें पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्याचा सागर 64 कलाचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळ मंगलकारी करिता स्मरण विद्ये विघ्ने जाती निरसोन भजका होय दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यरंभी जाना करती ज्याच्या नामस्मरण ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान
स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तोंता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसुता नमियली मूढमती मी अज्ञान काव्यमिदिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करावी जो अज्ञान नती मीरनाशक अविज्ञा कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याच्या कृपे करून स्वच्छ श्यामालाधे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतेचे की निश्चय तेवी असती माता पित्तर तैसे जी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी ज्याची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरवणार दयाळ सद्गुरुराज आपणाची 9 मास उदरी पाळले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणे वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अनन्य दैवत हाय कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव्यांचा अवतार लीला विग्रह अत्रिकुमार दत्तात्रय नमियला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कुणी कुंडले तेज अमित विद्युले ते समान कामधेनु असिने जवळी हाती धरिले असे झोळी जो पाहता एकच ताळी कोणासही दिसेना 4 वेद होऊन श्वास वस्ती समीप रात्रंदिने ज्याच्या त्रिभुनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्म भ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव विचित्र आर्यावती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचन दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्मांचा राजश्रय अधर्म प्रवर्तिका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना विद्या आणि कला अस्त लागी गेल्या सकला ऐक भोगेच्या कळा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वदमती विसरले नास्तिकमती वादी मातले आर्य धर्म विरुद्ध मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे हाय कोणत्या काळी कोण्या जाती कोण्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कुणासळी कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमन करुणी प्रार्थना करून जोडीने आपला विख्यात महिमा जने गावायाच्या योजले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तिरी परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेने जाहल किंवा अफाट गगना समन आगाद आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करुणी पिप्पलिका म्हणे गिरसी उचलून घालीन काकेसी किंवा खदोत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे तैसी असे माझे आळ बाळ जाणूने लाडीवड पुरविता म्हणे तू दयाळ दीनबंधू यतवर्या करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकूनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी ऊन न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषितल निश्रय ऐसे ऐकून अभयवाणी संतोष झाला माझ्या मने यशस्वी होऊन लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति पावो आता नमो साधू ग्रंथ ज्याशी नाही भेदाभेद ते स्वात्समुखी आनंदमय सदोसदी राहती मग न मिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्याची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असते या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले जन वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहले श्रीधर आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविते मान तयाचे चरण नमियले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादी भक्त ग्रंथारंभी तया नमित्त वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मजदिनावरी कृपा करुणे आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी आता करू नमन जे का श्रोते विशचन महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोत समाज थोर मतिमंद मी त्याच्यासमोर आपले कवित्व केवी अनुपरी थोराचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण काही असता सद्गुण आदर करती तयाचा संस्कृतेचा नसे गंध मराठी ही नय ते शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृतवान ती एकडे न पावे न पाता जी अवगुण काही तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ असेल पसरेल समुद्र सात्या महद तिथून अमोल मुक्ताम फळा घेतली काही द्यावया माणूस उग्याही अनुमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्णे दया माझी
प्रवेश करून सुंदर कुसमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी हावोनिया माळी घाली श्रोतांच्या गळी उभा ठोकून बुद्धांजळी करी प्रार्थने सप्रेमावो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानसा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अनमोल वादविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यती राज पद्य कल्लार विष्णू कवी होऊन भ्रमर ज्ञान मधुस्त्व साचार रुजी तेथे घालीत सेईत श्री स्वामी चरित्र स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा श्री शंकरण पर्ण नमस्तुंबी श्री श्रीपाद श्री वल्लभ पर्ण नमस्तु इत श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरण नाम प्रथमोध्याय समाप्तम. तर मित्रांनो, इथे प्रथम अध्याय आपला समाप्त झालेला आहे. तर मला खूप जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की मला स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही अध्याय 1 ते 21 टाका, म्हणून मग मी तुमच्यासाठी हा अध्याय हे टाकत आहे. आणि खूप तुमच्या गावांचे पण कमेंट्स येत आहे, तर असेच गावांचे कमेंट्स आणि मला मोटिवेट करत राहा. तर आता आपण दुसरा अध्याय ऐकणार आहोत. श्री स्वामी चरित्र सारामृतमधला अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमो नमः. कामना धरून जे भजती होय त्याची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्रती होत असे नृसिंह सरस्वती प्रकट झाले. अगणित पापी तारले कर्दळी वनी गुप्त झाले. गुरुचरित्र ती कथा पुढे लोकाद्वारे कारणे भाग पडले प्रकट होणे. धुंडली बहुत पटणे त्याची स्वामी यतवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ता केली देखा. परी तिज विषयी शंका मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्याचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुटला. येथे पत्रिकावाद लोकाद्वारासाठी प्रसिद्ध मानवरूपी झाले. अक्कलकोटा माझारी राचाप्या मोदी याच्या घरी बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्तेचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला. त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याजस्वे एक पारसी आला होता दर्शनासी. ती येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एका हारी. दोघांची बैसवनी दोहावरी तिसऱ्यावरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभय तांशे वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहजा आपण आला कुठून. स्वामींनी हास्य मुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दला वनातून प्रथमरंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले. घेतले कालिकेचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तिथे तीर्थ समग्र ऐसी हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटका प्रति जिचे महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले केले. गोदावरीचे स्थान स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरोने हैदराबादसी पातले. येऊन या मंगळवेढास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ देश हिंडूनी सकळ. सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला. स्वच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून झालो. तैपासून या नगरात आनंदे हावत आनंदे ऐसे आमचे सकल वृत्त असे. मुळापासून ऐकून या ऐशी वाणी उभयता संतोषली मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभय तांका द्वाश वर्षे मंगळवेढ्या प्रति राहिले स्वामी राज येती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात बहुदान येती गावात. जरी आलो या कचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणून देती त्याची महाराज भक्षिते. शनिक राहून मागुती अरण्यात जाती. उठून वेडा बुवा तया प्रति गावातील लोक म्हणते. कोणीही अज्ञान नेने परब्रह्म हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला ते जाणून अंतर्खून स्वामींसी मानती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेड म्हणून लेखती. दर्शना येती दिगंबर लीला विग्रही येतीवरी. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी अमृता समान. पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता. ज्याची सत्ता सर्वत्र आहे हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करुणी श्रवणदार प्राशन करो श्रोता हो. तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे. अखंड भयांचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. इथ श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा समंत आनंद भक्ते परिसोत. द्वितीय अध्याय गोड हा. इत स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय समाप्तम. श्री रस्तु शुभम वस्तु. अध्याय श्री स्वामी चरित्र अध्याय तिसरा
श्री गणेशाय नमो नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती। पद पावती कैवल्य गती ध्याया कथा सुंदर स्वामींनी निविदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निविदले। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावती काही विष करुणी वस्ती मंगळ वेळे सोडेले मोहळ माझे वास्तविक आपा टोळ झाले भक्त तेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णे स्वामी चरित्रांचे हे सार म्हणून केल्या नाही विस्तार। वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्यमी समसवे घेऊनी स्वामीस टोळ अक्कलकोटीसी धर्म मार्ग वरुणी टोळासी मागे परतने भाग पाडे टोळे आज्ञा पिले सेविका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींचे सोडू नका येथेच मुक्काम करावा। टोळ गेली या परतून स्वामी चालले उठून बहुत वर्जले सेविकांनी परी नच मानिले त्या तेथून निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बसले येथी राज स्वच्छेने तेथे एक अविंद होता तो करी तयाची थट्टा। परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यावस्थ निश्चित आले चोळप्याच्या गृहाप्रती स्वामीशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्या खरी आधार चोळप्याचे भाग्य उदिले यती राजगृहासे आले जेसी कामधोनी आपण बळे दरिद्र्याचा घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राजभेटी परम भाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य व्यवस्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योग्यंब्यासी योग साधती तडी तापडी मार्गी श्रीमती निराहार कितीक राहती मौन धरिती कित्येक एका चरणी उभे राहून सदा विलोकती गगन ऐके गिरिग्यो बसून तपस्या करीतती एक पंचग्री साधन करीते एके पवनात बक्षिते कित्येक संन्यासी होते संसार अवघा सोडून एक करीती कीर्तन एक मांडती पूजन एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरती एका लोका उद्देशिषिती एक भजनामासी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधती देवालये परिजयाचे चरण दुर्लभ सत्ती सदभक्ती वाचून केल्यासी नाना साधन भाव विमन सर्व व्यर्थ योगादी योग काही चोळप्याने केले नाही परिभक्ती स्वपाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी ते भोजन करीती तेव्हा चोळप्याचे चित्ती आनंद झाला बहुसाड तैपासून तयाचे घरी राहील स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकर चोळप्या करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालाजी राजे गादीवर दक्ष असून कारभार परमज्ञानी असती जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परी तयाचे भाग्य निश्चित स्वामी चरणी उधेले तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत प्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले चोळप्याच्या गृहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दावती गावात मात पसरली आपली भावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चिती म्हणून या स्वामी राज येती बहुधा न जाती फिरावया लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत व आपुल्या नगरात हेती विख्यात पातील रायती चोळप्याच्या घरी दर्शन जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला ज्याची विचित्र वार्ता ऐसी ऐकून राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्ही श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जेवून जाऊन लवलाई भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली का हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तेथेच यतमूर्ती पुढे ठेल सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरन राव खाली लोटांगण पेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सद्गती दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रुणी मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसवले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदली षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नुपुरे निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण त्या जयाच्या पादुका शिरी धरून विष्णू नाचे ब्रह्मानंद इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोड हा श्री स्वामी राज पर्ण नमस्तु श्रीरस्तु शुभम भवतो इत श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय समाप्त। श्री अध्याय चौथा स्वामी चरित्र सारामृत मधला अध्याय चौथा। श्री गणेशाय नमो नमः। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने नलगे करणे तीर्थस्थान योग अभ्यास होम हवन सांडून या अवकाशीने नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गता अध्यायाच्या ती अक्कलकोटी आले येती नुपराया दर्शन देती स्व इच्छेने राहती तयापुरी चोळप्याच्या दृढ भाव करी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्यात जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्याच्या दासी नवनिधी तत्पर सेविसी ते धरिती मानवरूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होऊन या आपण सहजा आली तया घरी कैसे हाय तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येते
येते, नाना प्रकारे त्रास देते. परी तो कधी न कंटाळे, चोळपच्याची सद्यगुणी काता, तेही केवळ पतिव्रता सदोसती तिच्या चित्त. आणि स्वामी सेवेच्या स्वामी नाना खेळती विचित्र लीला दाखती. नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुलोक दर्शना येते. कामना चित्त धरुणी, कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने. व्हावे मनुची या लग्न येती. दूर देशाहून शरीर भोगे कष्टले. संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले. ऐसे आले कित्येक सर्वांशी कल्पद्रुव मा समान होऊनी. कामना करीती पूर्ण. भक्त काज वसव अवतरण मानवरूपी जाहले. भक्त अंतरी जे इच्छिले तेथे येती. राज पुनवृत्ती दृढ चरणी जयाची भक्ती त्याशी होती. कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्त केवळ नसिकां प्रती तत्काळ योग्य शासन करते. त्या महिमा वाढला विशेष. कित्येक करू लागले द्वेष. कोणा एका समयास वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्यास आले अक्कलकोटाशी. हसुनी म्हणती जनासी डोगी यांच्या नांदी लागला. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याच्या अंगी. कोणते हो वसतसे कायम सेवा. तुम्हा वेड लागले वदिता ढोंग्यांची पावले. यात स्वार्थ ना परमार्था मिळे. फसला तुम्ही अवघेही. ऐसे तयानी निधले समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एक. पाहावया आले लक्षण समर्थ समजले किती खून. ज्या घरी बैसले तेथून उठून या चालले. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी. संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बसविल्या फक्त पाटावरती. श्री स्वामी समर्थ आपले पचित्ती चमत्कार म्हणून करती. आता दर्शनेच्छू जना संख्यात पातले तेथे क्षणार्थ समाज दाटला. बहुत एकची गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जिते. वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनती. कोणी द्रव्य पुढे ठेवती, कोणी फळे समर्पिते. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तया ते. कोणी नवसाते करीते, कोणी आणुनिया देती, कोणी काही संकल्प करीते. चरण पूजती आनंदे संन्यासी कौतुक पाहती. मना माझे आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैर भाव विसरुनी. क्षण एक घडता सत्संगी. तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ. संन्याशा पुढे लोटती पाणी सुटले त्याच्या मुखासी. म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी. आज दुसरा दिवस उपवासी. जीव आमचा कळवळला. मोडली जनाची गर्दी. तो येऊनी सेवे करी. संन्याशा पुढला नाना प्रकारे नाना परी वस्तू येऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेन. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला. अन्नोदकासी सूर्य जाता असता चळासी. तेथून या उठले दोघे संन्यासी. त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी. अन्नोदक वर्ज असे जे पातले कुरुछळना. ज्याची झाली विटंबना दंडावया कुत्सित जना. अवतारले यतिवर्य तयाची चरणी. ज्याची भक्ती ज्याचे मनोरथ पुरविते. पसरली जगी ऐशी ख्याती. जे लीला ज्याची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चित. त्यांचा अवतार स्वामी येती. वर्णी किती विष्णुदास हित. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा. परिसोत प्रेमळ भक्त. चतुर अध्याय गोड हा. श्री स्वामीराज पर्णमस्तु. श्री शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ अध्याय स्वामीचरित्र सारामृताचा अध्याय 5. श्री गणेशाय नमो नमः. भौकानन वैश्यनरा. अज्ञान तम मच्छेदका. भास्करा पूर्ण साक्षी. परात्परा भक्ता खरा. सदय तू गंगाजळ जैसे निर्मळ. तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ. सत्वर त्याते पावसी. विशेष निवारती. स्वामी चरित्र करया श्रवण. श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहून प्रसंग पूर्ण. रसभरित पुढे पुढे. ज्याचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळप्पा आदी करुण भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तप पर्य स्वामी राज वास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर म्हणती. भोसल्यांच्या भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम. निपुती ही भक्त म्हणती. भोसल्यांचे परमभाग्य. निसीम स्वामी चरण चित्त त्याचे. तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छित. आणि आपल्या नगरांप्रती अनुमनती तयासे. बडोद्या माझी त्या अवसरी. मल्हार राव राज्याधिकारी. एकदा तयाच्या अंतरी विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहून स्वामींसी आणावी आपल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार. मान करी तैसे थोर थोर बैसले असता. समग्र बोले निपुवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येते अनिल स्वामींसी. तरी
आम्ही तयासी इनामध्ये उभवत त्याचा राखू सन्मान लागेल तितके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भुवन वस्ता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवीन तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलला झाला उत्तर रूपा लागी पर्यसी आपली जरी इच्छेसी स्वामीन ते आणावे वटपुरासी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो ऐसा ऐकून उत्तर संतोषला तो नुपवर तैसी सबाई निभग्र आनंदित झाली संजीविनी विद्या साध्या करता शुक्राजवळी कच जाता देवे सन्मानीला होती बहुत आनंदे करुणी निपुतीसह सकळ जने त्या परी त्यासी सन्माने गौरवनी मधुर वचनी यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देती निपुती सेवक दिले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्यांते तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींचा दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची भावनी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे निपुती स्वामी शरण त्याची भक्ती राजघराण्यातील होती त्याही करिता स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळप्यादी सेवकरी निसी मैसी पाहुनी तात्यांचे विचार पडला मानसांसी त्या नगरातून स्वामींचे कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमून गेले असे त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढून युक्त थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करून कार्य आरंभले तात्याने संतुष्ट राहावे सेवक जनांनी ऐसे सदा कराती करून नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पित जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करिता सर्वता प्रसन्न व्हावे भक्तवत्सल्य कार्य साधावे आपले म्हणून नाना उपाय केले द्रव्य खचिले तात्यांनी ऐशीने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढवली एकयुक्ती एकांती गाठून चोळप्याप्रती त्याज लागी विनंती करी बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थ्यांशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हारराव आदरेसी इनामदेतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसी नाना प्रकारी चोळप्या ते सांगितले द्रवेण सर्व वशा चोळप्याची लागले आशा तयाच्या अंतरी भरवंसा सेती राज तया समस्यांची आनंद वृत्ती बैसले चोळप्याने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुल ही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून कार्य दिदले सत्वर राव मल्हार निपुत त्याच्या अंतरी नाही भक्ती मग काही बडोद्याप्रती काय म्हणावे चालावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोताव स्वामी राज वदविता निमिष विष्णुदास असे इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकुत भाव भक्त पंचम अध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु। तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की करा स्वामी महाराज आपली रक्षा करतात पाठीशी राहतात अशक्य ते शक्य करतात। तर भेटूया अजून छोट्याशा माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ।